प्रार्थना म्हणूया. लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीचा महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी. नमो अनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरील पहिलं पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हासे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणते ज्ञानदेव तुम्हासे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षनाट्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. आज कोण म्हणणार आहे? दोन गंगा स्तोत्राचे 2 श्लोक म्हणा. म्हणा वसुधाताई, ठीक आहे म्हणा. तिसरा चौथा म्हणा. आवाज येत नाहीये. मी म्हणू का? हो म्हणा. त्या हे करतायत, ऑन करतायत आणि त्यांचं बंद होतंय. म्हणा. हा ठीक आहे, ठीक आहे म्हणा. म्हणताय का वसुधाताई? म्हणत असेल तर मग हो ना, काही कळली ना. सुरू पण करत नाहीत. म्हणा, सुरू कर. नाही, त्यांनी जॉईन केल्यापासून त्यांचं म्यूटच. हो ना, ते अनम्यूटच आहे. हा, त्यांचं लक्षच नाही येत त्यांना. म्हणा लवकर. हरिपद हरिपद पाद्यतरंगिणी गंगे, हिमविदुमुक्ता धवल तरंगे.
हरिपद पाद्य तरंगे गंगे हिम विधुमुक्ता धवल तरंगे दुरी कुरु मम दुष्कृति भारम कुरु कृपया भवसागर तव जलममलं येन निपीतं परमपदं खच्चेन गुहीतं मातङ्गङ्गे त्वय्यो भक्तः कीलन्तं दृष्टुनयमः शक्तः. तो कीर ह्रस्व करायचा, कील नाही, कीलतं द्रष्टुम न यमशक्त. किल किल द्रष्टुम कीलतं हा कीलतं हा दृष्टुं द्रष्टुम नयमः शक्तः. कीलतं द्रष्टुम द्रष्टुम कीलतं दृष्टुं नाही, नयमः शक्तः. द्रू नका घेऊ, द्रव मधला द्रष्टुम. इथं ध्रुव आहे. हो का, तुमच्या याच्यात का? हो. बर. मध्य घेते असं द्रष्टुम पाहिजे. द्रष्टुम म्हणजे पाहण्यासाठी, दृष्ट म्हणजे पाहिलेला, वेगळा अर्थ आणि मिळतो. ते बोलायला पण सोपं हा, जातं. सोपा आहे सर. हा हा. आणि दुरीतला दीर्घ घ्यायचा. तुम्ही दुरी ह्रस्व म्हणताय सगळे. मातर गंगे म्हणायचं ना. हो, मातर गंगे. हा, मातर गंगे. हा हा म्हणा. मातर गंगे त्वय्यो भक्त किलतम दृष्टुम नयमः शक्त. किल तन द्रष्टुम, तन द्रष्टुम. किलतन हा, द्रष्टुम नयमः शक्त. यम म्हणायचं का यमशक्त. यमशक्तम न यमशक्तम. शक्त हाच आहे पण. हा हा, ठीक आहे. शक्त कुठं आता माझं गेलं परत. मातर गंगे त्वय्यो भक्तः किलतं द्रष्टुम नमयः शक्तः. हा, बरोबर बरोबर आहे? हो, बरोबर बरोबर. पाऊस आला वाटतं. आम्ही पाऊस येत नाही म्हणलो तर आता सुरू झालाय नेमकं. बर, चल. आधी आपण विष्णू सहस्रनाम घेतो का आधी अधिक महात्म्य घेतो? माझ्या डोक्यातनं गेले. अधिक मास कथा. हा, ठीक. काल 13वी झाली होती ना. आज अंबरीशाची कथा आहे आता. काल आपण पाहिलं की अंबरीश राजाचं हे साधन द्वादशीचं व्रत इतकं कडक होतं की त्यामुळं इंद्राला भीती वाटायला लागली. आणि म्हणून इंद्राने काय केलं तर दुर्वास ऋषींना विनंती केली की तुम्ही काही करून त्याच्या व्रतामध्ये बाधा आणा. म्हणजे मला पूर्वी वाटायचं, आता गुरुचरित्रात वगैरे वेगळ्या पद्धतीनं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं होतं, की मला वाटायचं की दुर्वासच हे आता द्रौपदीला आणि पांडवांना सुद्धा दुर्वासांनीच असा त्रास दिलाय, पण त्यांना सांगणारा दुसरा कोणतरी असतो. तिथे दुर्योधनानं सांगितलं होतं, इथे इंद्रानं सांगितलं. आता प्रत्यक्ष दुर्वास कसा शाप देतात बघा. आता श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुराजाय नमः, हे मधुसूदना मनमोहना, गोपगोपी मनरमणा, तू कृपादृष्टीने पहाना, मजकडे दयाळा, माधवा मुकुंदा अच्युता, तुझे नाम ते मुखी गाता, दूर होती भवय भय चिंता, तू कनवाळू भक्तांचा, दुःखितांचे दुःख दूर, तू धावूनी करिसी दूर, संकटी पडता वरचेवर, झेलुनी येसी भक्तास, मागील कथा ती सांगू आता, महाराज दुर्वास भूतळी येता, 60 सहस्र ऋषींसहिता, येती अंबरीशाकडे. 60,000 ऋषींसह आलेले आहेत दुर्वास भूतळावर. कुणाचा तरी माईक चालू राहतोय. वसुधा, ते बंद करा. सन्मुख पाहता दुर्वास मुनी, हर्ष झाला राजिया मनी, तो म्हणे ही धन्य पर्वणी, ऋषीवर दर्शन लाभले, विनम्र भावे करी नमन, वरी घाली तो लोटांगण, आनंदे पाद्य पूजन, अर्पी दान वस्त्रते, तव विचार दुर्वास मुनी मनी, करीती नृपतो सदाचरणी, अन्न वस्त्र दान देऊनी, अतिथीस सुखावतो. आता त्यांना अनुभव आहे की हा खरंच चांगला आहे राजा. द्वादशीचा करीतो नेम, अंतरिजाचे भगवत प्रेम, परिना भक्ती त्याची सकाम, निस्वार्थी निगर्वी, जो व्रत तपे दाने सर्वही, अर्पी प्रेमे जरी जगीही,
तयाचे पुण्यास उपमा नाही, धन्य धन्य तो प्राणी. ऐशा अंबरीशा राव्यास, व्रतापासून दूर त्यास, काय करावे ते न कळे यास, कैसा भ्रष्ट ठरवावा, त्याला भ्रष्ट कसा करावा कळेना. मनी ऐसा विचार करीत, दुर्वास उभे अंगणात, नृप अंबरीश हात जोडून हात, काय म्हणे ते धवा. भाग्य माझे आज उजळले, ऋषीवरांचे पाहून मिळे, तुम्हा संगती जे आले, मम गृहास आज ते. ऋषी जपी तपी मुनी, ते भगवंत मज लागुनी, सादरे तयांचे पूजन करुनी, जोडीन पुण्य पदरास. तव दुर्वास काय बोलती, क्षुधित आम्ही आहोत अति, काल ती एकादशी होती आणि होता उपवास. आज साधन द्वादशी, म्हणून आलो पारण्यासी, तू देऊन भोजन आम्हासी, तृप्त करावे नृपवरा. ती ऐकून ऋषीवाणी, हर्षित झाला राजा मनी, म्हणे भाग्यवंत मी म्हणून आला ऋषी समुदाय. आजवरी ते द्वादशी व्रत, मी झालो जे आचरित, तयाचे काय हे फलित, येती ऋषीगण सदनास. अंबरीश म्हणे हात जोडूनी, आपण यावे स्नान करुनी, मी सर्व पाक सिद्धी करोनी, घेतो अल्पावधीत. आज साधुनी साधन द्वादशी, सत्वर यावे करून स्नानासी, तेणे विलंब न होय व्रतासी, ऐसी कृपा करावी. नेम साधन द्वादशीचा मला हे पण विशेष वाटले, सूर्योदयापूर्वी भोजनाचा, तो सिद्धीस न्यावा माझा, कृपा करुनी महाराजा. तव म्हणती होय होय, उठला ऋषींचा समुदाय, दुर्वासासहित स्नाना जाय, पाकशाळेत नृप गेला, तो हा करोनी सर्वांस, म्हणे करा पकाने खास, भोजन तयार करा सुग्रास, ऋषी आले तर भोजना. हर्षित मनी नृप झाला, सारून स्नान संध्येला, नृप बैसला ईश पूजेला, षोडशोपचारे करी पूजा, भावभक्तीने करी पूजन, वरी केशवाती अर्पुन, पंचमहायज्ञ करोन लक्षित वसे. द्विजमार्ग पूर्वेस तोची तांबडे फुटले, झाली पहाट झाली, उदयास रविराज येऊ लागले, नृपे दूतास सत्वर पाठविले, पाचाराया ऋषीगणा. दूत येऊनी नदी तीरास, हात जोडूनी म्हणती त्यास, सत्वर भोजना आपणास नृपराये आमंत्रिले. मुहूर्त न टळामया, द्वादशीचा नेम आहे हा नृपाचा, तरी तुम्ही नेम नृपाचा, सत्वर आता येऊनी. ती ऐकून दूतवाणी दुर्वास म्हणती त्या लागी, स्नान ध्यान जप तर्पणी, अर्धे कैसे त्यागावे. आता आम्ही स्नान आमचं सगळं जप तप अर्ध कसं सोडणार. भास्कर नाही उदयास, तरी अर्घे द्यावी कोणास, जाऊन सांगा तव नृपास, येतो कर्मे सारुनी. जोवरी न होय संध्या स्नान, आणिक भास्करा अर्घ्यदान, तोवरी न करावे भोजन, हा नेम आम्हा द्विजांचा. ऐसे ऋषींचे हे उत्तर, दूत येऊनी देती सत्वर, तव राजा होई चिंतातुर, काय आता करावे. वाट पाहता ऋषीश्वरांची, चुकेल घडी मुहूर्ताची, नाराजी होईल भगवंताची, मोडिता त्या नियमाते. बरे जरी नियम पाळिला, तरी क्षोभेल ऋषींचा मेळा, दुर्वास ऋषी शापेला आम्हाला, आता काय करावे. भावना कर्तव्य आणि विवेक, यांचा घालीत मेळ सुरेख, नृपे करून यज्ञ याज्ञिक, नैवेद्य पुढे ठेविला. नैवेद्याभोवती फिरवित पाणी, नृप म्हणे हो चक्रपाणी, मी हे देवतीर्थ प्राशुनी, नेम माझा राखीतसे. क्षमा करावी दीनानाथा, जे घडेल ते घडो आता, अपराध पोटी घाली अनंता, मी नेम केवळ पाळिला. देवावरी भार घालून, नृप स्वस्थ चित्त होऊन, बैसला तो शांत जाण, वाट पाहत सर्वांची. तो तव इकडे गंगातीरी, दुर्वासा कळे ते अंतरी, तो उठता झाला सत्वरी, म्हणे चला त्वरेने. सवे घेऊनी ऋषीगण मेळे, महाद्वारी दुर्वासा आले, आणि करायास काय बोले, करावे गे तातडी. करू पंच महायज्ञ त्वरित, नैवेद्य दाखवू देवाप्रत, आम्ही सर्व आहोत क्षुधित, भूक फार लागली. नृप म्हणे हात जोडून, बसा ठेविली पाने वाढून, आता यथेच्छ करा भोजन, घ्यावे सुखे रसास्वाद. याज्ञिक नाते करिता, नैवेद्य देवा नादाविता, जेऊ कैसे नृपनाथा, सांग तुझी आम्हास. तवराया म्हणे दुर्वासास, सकळ विधी केले खास, करो नितीर्थ प्राशनास, साधन वेळा साधिली. ती ऐकूनी नृपवाणी, ऋषी क्रोधित झाले मनी, म्हणे राजा काय केलीस करणी, आम्हा आधी जेवसी. जरी जेवलो न म्हणसी आम्हासी, तीर्थ घेऊनी सोडली द्वादशी, तू घेतले तीर्थप्रसादासी, तेची भोजन जाणीजे.
नुसतं तीर्थ घेतलं तरी भोजन झालं असा अर्थ होतो. आम्हा आधी जेवलास उच्चिष्ट का देसी आम्हास, आम्ही न स्वीकारू अन्नास, जाऊ पाशीस माघारा. तव नृप म्हणे ऋषीवरासी, तुम्ही त्यागुण जाता अन्नासी, दोष लागतील माझे माथ्यासी, तरी ऐसे करू नका. तू सुज्ञ असो नाही राया, का आचरलीस ऐसी क्रिया. क्रोध चढला परम ऋषीवर्या, संतप्त ते झाले. म्हणती तुझला गर्भ चढला, मीच साधतो द्वादशीला, म्हणून करू धजलास कृत्याला तू ऐसे अयोग्य. तू आमचा केलास घात, पाप घेतलेस तू पदरात, शतजन्म गर्भवास भोगत पडशील ऐसे शापिले. आता 100 वर्ष गर्भवास तुला पडणार. तो ऋषी शाप ऐकता कानी, नृप झाला भयभीत मनी, केवढा अनर्थ उदेला जीवनी, पुण्यक्षय तो वरी. म्हणे अरे हे काय झाले, पुण्य माझे लयास गेले, का अभिमाने मला ग्रासिले, सत्य असत्य कळेना. मी पुण्याची करया जोडणी, गेलो घडली अनुचित करणी, तेणे ऋषीवरे क्रोधोनी, मजसी पहा शापिले. मी हृदयी धरोनी भगवंत, मी पाळीला नेम केले व्रत, त्याचे ऐसे पुण्यपदरात पडावे हे दुर्दैव. पाही पाही रे भगवंता, सर्व साक्षी तूच अनंता, उचित अनुचित तूच जाणता, आहेस त्या विश्वात. तू निज भक्तांचे रक्षण करीसी त्वरेची धावून, ऐसे दाखले कीर्तन पुराण, ठाई ठाई देतात. मजवरी तू होऊन रुष्ट, काय भसलास वैकुंठात, धावत येई रामनाथ, ऋषीवरे शापिती. मी तो पडता गर्भवासी, काय आनंद होईल तुझसी, मी भोगी त्या कष्टासी, कैसे बरे वाटेल. ऐसी प्रार्थना मनोमनी, अंबरीश तो करिता जणी, वैकुंठी त्या माधवा मनी, दयासागर हे लावला. माझा भक्त पडता संकटी, मी राहावे स्वस्थ चित्ती, ही तो नसेल उचित गोष्टी, चला जाऊनी सत्वरी. ऐसा विचार करोनी मनात, पाचारिले त्या गरुडाप्रत, आणि धावत रमानाथ, अंबरीश सदनी पातला. निज भक्तांच्या संरक्षणी, प्रत्यक्ष देव येतो सदनी, ते पाहता ऋषीमुनी आश्चर्यचकित झाले. आम्ही राजया बोल लाविले, दुर्वासे त्यासी वरी शापिले, परी हे का उचित केले, हरी त्याचा संरक्षक. जरी तो खराच असता दोषी, तरी देव न येती मदतीसी, आपण शरण जाऊन देवासी, उभे राहावे बरे. आता ऋषींना वाटतं एवढा देव आलाय म्हणल्यानंतर तो काही दोषी नाही आहे, आपणच आता त्याला शरण जाऊया. ऐसा विचार करोनी मनात, ऋषीगण घालती दंडवत, वरी जय जयकार करीत वंदन करती केशवा. जय जयकार ध्वनी कानी, पडिता नेत्र उघडोनी, नृप आहे तो चक्रपाणी, उभा सन्मुख देखला. धेनू पाहता वत्स धावे, माय पाहता लेखुरे पळावे, तैसा राया धावे वेगे, धरावयास श्रीचरण. मग जोडोनी दोन्ही कर, सप्रेमे नमिला चक्रधर, रक्षी रक्षी हे सत्वर, ऋषी शापेचे बेदिले. तव देव म्हणती दुर्वासा, का शापिले अंबरीशाला, तो न आहे कोठे चुकला, साधिली साधन द्वादशी. तू न विचार नीट केला, दोषी मानिलेस तू त्याला, तो तुझ जरी दोषी वाटला, तरी तू पूर्वदूषित. वरी वरी तू पाहिलीस करणे, शुद्ध भावतो त्याचे मनी, चुकू नये साधन द्वादशी पर्वणी, म्हणून तीर्था प्राशिले. यज्ञ याज्ञिक तेणे केले, नैवेद्याचे ताट भरले, परी अन्न नाही सेविले, तरी ते उच्चिष्ट मग कैसे. तरीही तयास मानून दोषी, तुम्ही शापिले तयासी, तो शाप लागेल आता मजसी, मी ते जन्म भोगीन. भगवंत सांगतात की तो शाप आता मी मला घेईन, मलाच लाभेल आणि मी सगळे जन्म घेईन. जरी म्हणाले हे काय असे, तरी त्या ते कारण असे, मी रडे आणि कहसे माझ्या भक्ता संगती. म्हणजे भक्त हसतील तर मी हसतो, भक्त रडतील तर मी रडतो. जरी सुखी माझे भक्त, तरी सुखावे माझे चित्त, ते जरी दुःख भोगित, तरी दुःखी मी होय. देवभक्त एक दोन्ही, शास्त्री पहा जाऊनी, मी माझे भक्ता लागुनी, सुखे जन्म घेईन. ही देववाणी ऐकली कानी, काय बोलती दुर्वास क्षणी, शतजन्म गर्भवासवाणी, जरी त्या शापी बोलिलो, तरी आता त्या शापाते उशापवाणी ऐकाते. शतातील एक शून्य ते मी काढून टाकले. आता 100 एक शून्य काढला आणि 10 शून्य झाला. शेष दशक राहिले जे का आहे नेक, ते जन्म घेऊन एक एक जग उद्धारा जगदीशा. ते मान्य करोनी भगवंते, जवळ घेतले दुर्वासाते, आणि कराये अंबरीशाते, निजवक्षासी लाविले. देवभक्त होता भेटी, ऋषी चमत्कार पाहती, करीत एक पुष्पवृष्टी आले विमान सुंदर. नृपासवय फसवूनी विमाने, नेला त्या ते उद्धरुनी, द्वादश तिथी पुण्य खाणी, आत्मप्रत्यय सकळास. करुणी समस्तांसी नमन, वंदिले ते श्रीहरिचरण, तात्काळ अदृश्य होय भगवान, ऋषीवरही परतले. हे महत्त्व 5व्या पर्वाचे, थोर साधन द्वादशीचे,
आणि त्या अधिक मासाचे श्रोते चित्ती धरावे. ही 5 पर्वे मलमासीची एक एक काणती पुण्याची, जप तप स्नान दानाची करा तातडी विशेष. पंचपर्वाचे हे आख्यान चित्ती घ्या रे जाणून, आणि आदरे आचरून पुण्यपदरी जोडाते. सकळांचे व्हावे कल्याण हाची मनी हेतू जाण, म्हणून कथने हे प्रेमाने केले अधिक मासाचे. इति श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. गोविंद तनय विरचित चतुर्दशोऽध्याय गोड. इति अधिक मास महात्म्य चतुर्दशोऽध्याय समाप्त. 14वा अध्याय संपला. आता द्वादश म्हणजे साधन द्वादशीचं महत्त्व आपल्याला लक्षात आलं. त्या अंबरीशाची काहीच चूक नव्हती, पण दुर्वासांनी इंद्राच्या म्हणण्यावरून त्याला दोषी ठरवलं. मुद्दामच थोडेसं उशीर करून आले, पण त्यानं बिचाऱ्यानं फक्त तीर्थ घेतलं होतं, नैवेद्य दाखवून ठेवलेला होता. आता आपण पण बऱ्याच वेळा असं करतो बघा, नैवेद्य दाखवून घेतो, आरती पूजन करतो, आणि मग ते मेहुण असतील किंवा ब्राह्मण असतील त्यांना उशीर झाला तर ते आल्यानंतर त्यांना जेवल्याशिवाय, त्यांना वाढल्याशिवाय आपण जेवत नाही. तर असंच या अंबरीशानं केलं. आणि अंबरीश तर एवढा श्रेष्ठ होता, भगवंतांनी त्याच्यासाठी त्याचे सगळे जन्म घेतलेले आहेत. 100 ऐवजी 10 दशावतार आपल्याला किंवा दशजन्म माहिती आहेत. आता हे बघूया. विष्णू सहस्रनाम कालचा श्लोक म्हणा. ताई बार्शीला आमच्याकडे भगवंताचं ते हे झालं ना, काय झालं बार्शीला? अवतार झालाय ना भगवंताचा त्या अंबरीशासाठी. हो 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 बरोबर आहे. हां, अरे वा, मग आलं पाहिजे बार्शीला. कालच गेलो होतो बार्शीला भगवंताच्या दर्शनाला. कालच गेला होतात का? वा वा, छान छान, चांगलं आहे. अंबरीशासाठीच हो अवतार घेतलाय बार्शीला. हो बरोबर आहे. छान, म्हणून अरे वा, पडलंय. छान छान, चांगलं आहे. हा, खूप छान आहे मंदिर, दगडी मंदिर आहे, खूप छान. कथा वाचताना हां माझ्याकडे मराठीत आहेत, हां, ती मला मराठीत आहेत. हो का? हो. बर बर. चला आता कालचे श्लोक म्हणा. हो म्हणा ना. हा छान. आता वसुधाताई म्हणा तुम्ही एखादा श्लोक. अप्रमेय ऋषिकेशो. तर त्या नाहीच, त्यांना कळत नाही. बरं जाऊ दे. मी म्हणू का? हा म्हणा म्हणा म्हणा. हा. अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठा स्थविरो ध्रुवा. छान, सुंदर. आता आज पुढचा घेऊया. सगळ्यांना कळलेत? सोपे आहेत तसे हे. आता हां, आता पुढचा बघा. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती म्हणा. ईशान ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन. पुन्हा एकदा सगळा म्हणा. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती. हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन. आता ईशान, पहिला जो शब्द आहे तो ईशान. आमच्या नातवाचं नाव ठेवलेलं आहे बरं का, 20 वर्षापूर्वी. तर ईशान म्हणजे जो सगळ्यांवर नियंत्रण ठेवतो, तो सगळ्या प्राणीमात्रांचा नियंता. सगळ्या ईशान सामर्थ्यशाली आहे, म्हणून त्याला सर्व प्राणीमात्रांचं नियंत्रण तो करतो. आता पुढचा आहे प्राणदह.
प्राण म्हणजे जे आपण म्हणतो ना, त्याच्या शरीरातला प्राण निघून गेला. प्राण म्हणजे काय असतं? चेतना असते किंवा जीवन असतं. प्राण निघून गेला की सगळं निर्जीव होऊन जातं. म्हणून प्राणीमात्रांच्या ठिकाणी जे जीवन आहे, चेतना आहे किंवा स्फूर्ती निर्माण करणारा आहे. म्हणून द म्हणजे देणारा. जसं प्राणदह म्हणजे प्राण देणारा. प्राण देणारा म्हणजेच त्याला स्फूर्ती देणारा किंवा जीवन देणारा. प्राणान ददाती चेष्टयती इति प्राणदहा. तो प्राण देतो. प्राण आलं की, प्राण असला की चेतना येते, मग सगळी हालचाल होते, सगळ्या हालचाली होतात, क्रिया होतात. आणि यद्वा प्राणान कालात्मनाद्यती खंडयती इति प्राणान दायती शोधयती. ज्या वेळेला तो प्राण हरण करून टाकतो त्यावेळेला त्याचं निश्चेतन शरीर होऊन जातं. म्हणून तो जो आहे तो प्राण देणारा आहे, चेतना देणारा आहे. पुढं नुसतं प्राण हा म्हणले म्हणजे तोच आपल्या सर्वांचा प्राण आहे. म्हणजे प्राणस्वरूप स्वतः भगवंत आहे. आणि म्हणून आपण 15व्या अध्यायात म्हणतो ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. तर त्याचाच अंश हा आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असतो. तो प्राणरूपाने किंवा जीवरूपाने असतो. आता ज्येष्ठ हा कालच आलं होतं की वयस्कर आहे सगळ्यात. आता ज्येष्ठ आहे. आपण म्हणतो ना, हा आमचा ज्येष्ठ पुत्र आहे किंवा हा ज्येष्ठ भाऊ आहे. ज्येष्ठ म्हणजे सर्वांपेक्षा वयानं मोठा, तसा सामर्थ्याने पण मोठा, असं त्या ज्येष्ठचा अर्थ असतो. आपण म्हणतो ज्येष्ठ नागरिक आहे ना. सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या भरपूर हे आहेत ना. प्रत्येक गावामध्ये 4-4, 5-5 संघ असतात त्यांचे. आणि श्रेष्ठ हा ज्येष्ठ म्हणलं की श्रेष्ठ आलं. जो सर्वात श्रेष्ठ आहे, प्रशंसनीय आहे. म्हणजे ज्येष्ठ हे नाव म्हणून घेतले बरं का, नुसतं विशेषण म्हणून नाही आहे. ही सगळी नावं वापरलेली. तसं श्रेष्ठ पण. आता एखाद्यानं जर आत्ताच असं ज्येष्ठ नाव ठेवलं किंवा श्रेष्ठ नाव ठेवलं तर लोक कदाचित हसतील नाही का. तर काल काय 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 नावं ठेवतात हो हल्ली. अशोकायन हर्ष म्हणजे काही त्या शब्दाला कळतच नाही. पण ही श्रेष्ठ आहेत म्हणजे श्रेष्ठ ज्येष्ठ म्हणायला काही हरकत नाही. प्रजापती ही प्रजेचं पालन पोषण करणारा, सर्व लोकांचं पालन पोषण, सगळ्या प्रजेचं पालन पोषण करणारा तो प्रजापती. हिरण्यगर्भ हा आता हा ब्रह्मदेव स्वरूप आहे. पण हा काय करतो तर हिरण्यगर्भ म्हणजे सुवर्णमय ब्रह्मांडाला व्यापून असणार आहे. म्हणजे या ब्रह्मांडाचा जणू काही तो गर्भ आहे. यात ब्रह्मांड हे मध्यवर्ती आणि तो सगळ्याला व्यापून राहिलेला आहे. म्हणजेच प्रजा निर्माण करणारा ब्रह्मदेव स्वरूपी असणारा. मगाशी जो शब्द आलेला आहे प्रजापती, प्रजापती म्हणजे पण ब्रह्मदेवच ना. पण इथं वेगळ्या शब्दात वापरलं हिरण्यगर्भ. आणि भूगर्भ. कोणतरी बोलतायत. निलिमाताई तुमचा हेच बंद करा ऑडिओ. हां आता केला बंद. तुमचाही बंद करा. बंद करा सुमंत. हो हिरण्यगर्भ म्हणजे काय? हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मांडाचं काय? विश्वाच्या आरंभापूर्वी तो कसा होता तर हिरण्य म्हणजे सोनं, सोन्याप्रमाणे प्रकाशित असणाऱ्या या अंडाकृती अवकाशाला व्यापून असणारा. म्हणजे या अवकाशामध्ये तो एखाद्या अंड्याप्रमाणे आहे, अंडाकृती आहे. म्हणून हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे त्याला. आणि शिवाय तो काय करतो, गर्भ म्हणजे गर्भधारणा होते म्हणजेच काय निर्मिती होते. तसं या सगळ्या सृष्टीला निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या रूपानं तो प्रगट झालेला आहे. म्हणजे मगाशी जो प्रजापती शब्द आला ब्रह्मदेवासाठी, प्रजेचं पालनपोषण करणारा, तसाच हा हिरण्यगर्भ हा शब्दही ब्रह्मदेवासाठी चाललेला आहे. पण तो पूर्वी सोन्याप्रमाणे असणाऱ्या अशा अंडाकृती अवकाशाला व्यापून राहतो. म्हणून हिरण्यगर्भ म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं. म्हणजे पृथ्वी सुवर्णमय ब्रह्मांडाला किंवा सुवर्णमय ब्रह्मांडाला हा व्यापून राहतो.
म्हणजे ब्रह्मांड हा त्याचा गर्भ आहे, हिरण्यगर्भ. पण तो तेजस्वी आहे, सुवर्णासारखा आहे. किंवा ब्रह्मांड पण सोन्यासारखंच आहे. आणि अशी प्रजा निर्माण करणारा तो ब्रह्मदेव रूपी जणू प्रजापती आहे. आता भूगर्भ. आता भू म्हणजे पृथ्वी. तर पृथ्वी ज्याच्या उदरात समाविष्ट झालेली आहे. आता परवा आपण सृष्टीच्या निर्मितीचा क्रम पाहिलेला आहे, तसं त्याच्या अंताचाही क्रम पाहिलेला आहे. तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण पृथ्वी ही शेवटी निर्माण होते. पहिल्यांदा आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजपासून आप आणि आपपासून पृथ्वी. तर पृथ्वी ही ज्याच्या उदरात सामावलेली आहे, म्हणजेच पृथ्वीत ज्याचं अस्तित्व आहे असं. भू म्हणजे पृथ्वी आणि गर्भ म्हणजे जणू काही तो पृथ्वी ज्याच्या उदरात आहे, म्हणजे पृथ्वी ही ज्याचा गर्भ आहे. आपल्याला वाटतं पृथ्वी सगळ्यांना निर्माण करते, पण त्या पृथ्वीला निर्माण करणारा तो आहे, म्हणून त्याला भूगर्भ म्हटलेलं. म्हणजे भू म्हणजे पृथ्वी ही ज्याचा गर्भ आहे. तसं माधव म्हणजे लक्ष्मीचा पती. आणि मधुसूदन, हे सगळी नावं वेगवेगळी आहेत. आता मधु नावाचा दैत्य होता आणि सूदन म्हणजे त्याला ठार करणारा. महाभारतात हे नाव आलेलं आहे की मधु नावाच्या दैत्याला ठार करणारा तो मधुसूदन. आणि माधवमध्ये मा म्हणजे लक्ष्मी बरं का, आणि धव म्हणजे पती. तर लक्ष्मीचा पती किंवा उपनिषदांमध्ये एक मधुविद्या सांगितलेली आहे. तर त्या मधुविद्येच्या द्वारे ज्याचं ज्ञान होतं किंवा मौन ध्यान योग ही ज्याच्या साक्षात्काराची साधने आहे, असा तो माधव. ते माधवचे वेगवेगळे अर्थ लक्षात घ्या. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती म्हणजेच लक्ष्मीचा पती. आणि उपनिषदामध्ये जी मधुविद्या सांगितलेली आहे तिच्याद्वारे ज्याचं ज्ञान होतं म्हणून त्याला माधव असं म्हटलं. 8वा एकच श्लोक झाला आहे आपला. त्याचं काव्यमय थोडंसं बघूया. तोपर्यंत म्हणा सगळ्यांनी. येतोय ना म्हणायला बघा. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजा हां. आता यांनी हिरण्यगर्भाचं काय दिले त्या सुमिताताई असल्या तर तुम्ही हिरण्यगर्भाचं वाचा तुमच्या पुस्तकातलं बरं का. तोपर्यंत मी 1-2 हे वाचते. हां, त्यांनी तसंच सांगितले बघा. हिरणमय ब्रह्मांडाच्या उदरात राहणारा, सुवर्णापरी लखलखित त्या ब्रह्मांडाच्या उदरात, सृष्टीकर्ता ब्रह्माराही त्या हिरण्यगर्भ म्हणतात. त्या ब्रह्म्याचे आत्मस्वरूप जे असे परमशुभ, त्या विष्णूंना म्हणून नाम हे शोभे हिरण्यगर्भ असं दिले त्यांनी. त्या लखलखित अशा ब्रह्मांडाच्या उदरात हा राहतो म्हणून हिरण्यगर्भ आहे, म्हणजे हिरण्याचा गर्भ आहे. आणि सृष्टीकर्ता ब्रह्मा राहतो म्हणून त्याला हिरण्यगर्भ म्हणले. तर भूगर्भ का म्हणलं तर पृथ्वीलाही धारण करीती आपुल्या जे उदरात, अनंत कोटी ब्रह्मांडे असती ज्यांच्या उदरात, भूमी करण्या सुजला सुफला ते होती गर्भ, त्या विष्णूंना म्हणून नाम हे शोभतसे भूगर्भ. अशी काव्यातनं दिलेलं आहे. आहेत सुमिताताई? हो, वाचू का? हा, वाचा वाचा. हा. हिरण्य गर्भाय नमः. सुवर्णाच्या अंडात प्रजापती करी वास, म्हणून हिरण्य गर्भ हे नाव प्रजापतीचे. ब्रह्मदेवाचे एक नाव त्यास म्हणती हिरण्यगर्भ, सुवर्णात्मक ज्याचे रूप ऐसी व्युत्पत्ती. बरोबर. त्याचं रूप सुवर्णात्मक आहे, तेजस्वी आहे. आपण त्या वामनाचा अवतार सुद्धा पाहिला. त्या कुठलाही अवतार हा तेजस्वी असाच असतो. पुढचा घेऊया ना एक का बास एकच. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रम हा, अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान. म्हणा. ईश्वरो विक्रमी धन्वी.
ईश्वरो विक्रमी मेधावी विक्रम क्रमः मेधावी विक्रम क्रम अनुत्तमो दुराधर्ष अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान. कृतज्ञ हं. आता हा ईश्वर आहे, मगाशी तसा ईशान शब्द गेला. जवळचेच हे शब्द आहेत. ईश म्हणजे सत्ता गाजवणे किंवा समर्थ असणे. मगाशी सगळ्या प्राणीमात्रांचं नियमन करणारा असा अर्थ होता. आता इथं काय करतोय, सगळ्या वस्तुमात्रावर सत्ता गाजवतो म्हणून त्याला ईश्वर म्हणतात, किंवा जो सर्व प्रकारच्या सामर्थ्याने युक्त असतो. जवळचेच हे शब्द आहेत. थोडेसे फरक आहेत, पण आपण जेव्हा नावं ठेवतो तेव्हा जर आपल्याला हे थोडे फरक लक्षात असतील तर आपण सगळ्यांना या नावाचा अर्थ सांगू शकतो. विक्रमी, तुम्ही कोणी लिहून वगैरे घेता का नुसतं ऐकण्याचं काम करता? घेता ना. विक्रमी, हां, विक्रमी म्हणजे अत्यंत पराक्रमी, शौर्ययुक्त. आता धन्वी, ह्या ते अगदी सोपं आहे. धनु म्हणजे धनुष्य आणि धन्वी म्हणजे धनुष्य धारण करणारा. तसा मेधावी, वी हा उपसर्ग म्हणजे हे लागला, काय म्हणायचा, प्रत्यय लागला, त्यांनी युक्त असा अर्थ होतो होता. मेधावी, मेधा म्हणजे उत्कृष्ट अशी स्मरणशक्ती असलेली बुद्धी. बुद्धीचे वेगवेगळे हे आहेत, काय म्हणू, आस्पेक्ट आहेत. तर स्मरणशक्ती उत्कृष्ट असेल त्याला मेधावी म्हणतात किंवा ती मेधा, आणि ती स्मरणशक्ती ज्याची चांगली आहे तो मेधावी. मग आपण एखाद्या मुलाचं नाव मेधावी ठेवायला हरकत नाही. पुढे विक्रम, हा विक्रम म्हणजे पराक्रम. मग अशी विक्रमी दिलं बरं का, पराक्रमी, शौर्ययुक्त, आणि आता विक्रम, हा जवळची नावं आहेत ही सगळी. म्हणजे पराक्रम हेच ज्याचं रूप आहे विक्रम, ज्यानं जगताचं उल्लंघन केलं आहे, किंवा जो वी म्हणजे पक्षी आणि गरुड म्हणजे गरुडावर बसून जो संचार करतो म्हणून त्याला विक्रम असंही म्हटलं आहे बरं का. वी म्हणजे पक्षी आणि क्रम म्हणजे ओलांडून जातो किंवा गरुडावर बसून जो भ्रमण करतो, क्रमण करतो, तो विक्रम. वेगवेगळी नावं आणि वेगवेगळे अर्थ आहेत. पुन्हा क्रम, हा आता क्रम हा मगाच्या ह्याच्यामध्ये आहेच की ओलांडून जाणे. मग नुसता जो ओलांडून जातो, जो गतिमान असतो, जो धावत असतो, किंवा धावणे, ओलांडणे, गतिमान असणे, हा ज्याचा स्वभाव आहे असा तो क्रम. जवळचीच आहेत नावं, पण वीमध्ये विशेष असा अर्थ प्राप्त होतो आणि वीचा अर्थ त्यांनी पक्षी असा घेतलेला आहे. किंवा अनुत्तम, हा आता उत्तम हा शब्द आपल्याला माहिती आहे, पण अनुत्तम म्हणजे काय? अन म्हणजे नाही. आता हा उत्तम नाही असा अर्थ नाही घ्यायचा, याच्यासारखा दुसरा उत्तम कुणी नाही म्हणून हा अनुत्तम. आता आपण अनुत्तीर्ण शब्द आपल्याला माहिती आहे, जो उत्तीर्ण झाला नाही तो अनुत्तीर्ण, पण इथे मात्र त्याच्यासाठी अर्थ असा घ्यायचा आहे की त्याच्यापेक्षा अधिक उत्तम कोणी नाही. नाही तर तुम्हाला वाटेल जो उत्तम नाही तो अनुत्तम, असा अर्थ नाही घ्यायचा बरं का. आणि दुराधर्ष, हा तुलना न करता येणार हा तर चालेल. हा तुलना न करता येणारा म्हणला तरी चालेल, बरोबर आहे. म्हणजे अतुलनीय जसं मराठीत म्हणतो तसं, बरोबर. आता दुराधर्ष, दुराधर्ष म्हणजे काय की म्हणजे वाईट किंवा अशक्य. मग दुराधर्षचा अर्थ काय की ज्याला नियमन करणं शक्य नाही, किंवा ज्याचं धर्षण करणं, ज्याच्यावर नियंत्रण आणणं, नियमन करणं, किंवा ज्याला दडपून टाकता येणार नाही असा, किंवा ज्याला त्याच्या इच्छेविरुद्ध एखादी कृती करण्यास भाग पाडता येत नाही. म्हणजे भगवंत, आपण म्हणतो ना ईश्वरेच्छा बली असे, किती आपण खटाटोप करतो एखादा प्रोजेक्ट करण्यासाठी, एखादी परवानगी मिळण्यासाठी, एखादी गोष्ट सुरू करण्यासाठी, सगळं करतात आणि मग नंतर काहीतरी एक छोटीशी कोणीतरी क्वेरी काढतं आणि हे नसल्यामुळं तुम्हाला हा प्रोजेक्ट सुरू करता येणार नाही. म्हणजेच ईश्वर तो असा आहे की त्याच्याशिवाय पान आपला हलणार नाही. म्हणजे नियमन करणं हे त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही शक्य नाही आहे, आणि त्याला कधीही दडपून टाकू शकतो. म्हणजे त्याला धाब्यावर बसून लोक म्हणतात जाऊ द्या, नसले तरी करून टाका पूजा असेल, यज्ञ असेल, तसं नसतं. मग ते जर अपूर्ण झालं किंवा त्या ठिकाणी ती अपूर्णता आली, त्याच्या इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट घडली,
तर तसं त्याला भाग पाडता येत नाही, म्हणून तो दुरादर्श आहे. म्हणजे त्याला नियमन करणं किंवा त्याच्यावर आपण काय म्हणतो कुरघोडी करणं हे आपल्याला कधीच शक्य नाही, कुणालाच शक्य नाही. पुढचं सांगितलं कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार लक्षात ठेवणारा. पण आता तो कृतज्ञ कसा आहे, तर आत्ता मगाशी जसं पाहिलं अंबरीशाचे सगळे गुण चांगले होते, कृती चांगली होती, आचरण चांगलं होतं. मग त्याचं जे सगळं आचरण आहे, इतक्या वर्षांची साधन द्वादशीचं व्रत त्यांनी केलं होतं, ते लक्षात ठेवून लगेच तो धावत आला आहे त्या ठिकाणी. म्हणजे पापपुण्याच्या कर्माचं ज्ञान असलेला किंवा जाणणारा कृतज्ञ. खरं आता संस्कृतनुसार जर अर्थ घ्यायचा तर कृत म्हणजे केलेलं आणि ज्ञ म्हणजे जाणणारा. आपण मराठीमध्ये त्याचा मग त्याला थोडा अर्थ असा घेतला की केलेले उपकार जाणणारा तो कृतज्ञ, आणि कृतज्ञ म्हणजे जो केलेले उपकार जाणत नाही. हे व्यवहारामध्ये आपण फक्त उपकारांसाठी भाषा घेतली, इथं तसं नाही आहे. बघा, आपल्याला वाटतं की हो मी एकदाच फक्त असं एका व्यक्तीला दान दिलं होतं, तो अगदी भुकेलेला होता, माझ्या घासातला घास मी त्याला दिला. तो छोटासा जरी दानाचा भाग असला तरी तो लक्षात ठेवतो आणि त्याच्यामुळं तुम्हाला काहीतरी पुण्यकर्मामुळं चांगली गती किंवा काहीतरी मिळतं. म्हणून आपण पत्रम पुष्पम फलंतोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. आता ती जी कोण एक भिल्लीण असते किंवा एक अगदी गरीब स्त्री असते, दिवसभराचा तिला उपवास झालेला असतो, सगळ्यांना ती मागत असते मला काहीतरी द्या, मी भुकेलेली आहे. तर कुणीतरी तिला बेलाचं पान देतात आणि ते ती टाकते की पान कुठे खाऊ, पण नकळत ते पिंडीवर जाऊन पडतं आणि म्हणून तिचा उद्धार होतो. म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीनं सुद्धा हा जो कृतज्ञ म्हणजे ज्यांनी जी गोष्ट केलेली आहे ती लक्षात ठेवून त्याला त्याचं योग्य ते फळ देणारा. आता कृती. कृतज्ञवरून पुढं शब्द आला आहे कृतीही, म्हणजे कर्म. कोणत्याही स्वरूपाची हालचाल किंवा कोणत्याही प्रकारचं कर्म असं ज्याचं स्वरूप आहे, म्हणजे कुठलंही कर्म. अरे बापरे, परत हे सुरूच आहे यांचं. आणि आत्मवान म्हणजे काय की स्वतःच्या महिम्यामध्ये स्थिर असणारा, ते श्रेष्ठत्व, ऐश्वर्य, दिव्यत्व, भव्यता, व्यापकता हे ज्याचं स्वरूप आहे. जे आपण म्हणतो ना आत्मवान आहे तो, म्हणजे आत्मचा अर्थ फक्त आत्मा असा न घेता सगळ्या गुणांनी, सगळ्या उदार अशा गुणांनी जो संपन्न आहे किंवा ज्याचं स्वरूप हे सगळ्यावर नियंत्रण ठेवणार आहे. आत्मवानचा अर्थ असाही घेता येतो की मन, बुद्धी या सगळ्यावर, अहंकार याच्यावर नियंत्रण ठेवणारा असा तो आत्मवान आहे. आणि ज्याचा या गुणावर नियंत्रण नसतं त्याला अनात्मवान म्हटलं जातं. तर अशी ही प्रत्येक श्लोकात शक्यतो 10 नावं असतात. बघा, प्रत्येक ठिकाणी तशीच आहेत. ईश्वर, विक्रमी, धन्वी, मेधावी, विक्रम, क्रमा 6 झाली. 7, 8, 9, 10 आणि 11 आहेत. तशी 10 किंवा 11 अशी नावं असतात एकेकाच्या. आता यातलं एखादं वाचा सुमिताताई. आत्ता जे आपल्याला शेवटी वाटलं ते आत्मवानचं घ्यावं, मला वाटतं आत्मवानचं घ्या. किंवा आत्मवानचा दुसराही अर्थ असा घेतलेला आहे की जो प्राणीमात्रांमध्ये आत्मरूपानं राहतो. बोला. आत्मवते नमः असं इथे हा लिहिलेलं हा, आहे ना. बरोबर आहे. ती चतुर्थी केलेली आहे आत्मवते नमः. हो, चालेल, वाचते. या क्रियात्मकाचे ध्यान करणे कोणास शक्य न, म्हणून सुलभ ध्यान साधन सांगत असे आता. हा जरी असे अदृश्य तरी आहे सुलत्र साध्य, त्याच्या महिम्यात नित्य राहत ते तो. ईश्वर आहे प्रतिष्ठित आपल्याच महिम्यात, म्हणून महिमा सदोदित गात असावा. छान. हे त्याचा महिमा सतत सगळे गात राहतात किंवा आपण गात राहावं असं म्हटलं. करेक्ट. अजून एक अर्थ आहे मॅडम. हा, वाचा. हा स्वस्वरूपात लीन असणार. हा, मग मगाशी तसाही सांगितलं ना, तशा अर्थाचाच सांगितलं.
बरोबर आहे, स्वस्वरूपात लीन असणार. म्हणजे त्याला स्वतःच्या महिम्यात हो, बरोबर, छान. स्वतःच्या महिम्यात हा, किंवा स्वतःच्या मोठेपणा, महिमा म्हणजे मोठेपण, त्यात लीन असणारा किंवा स्थिर असणारा. स्वमहिम प्रतिष्ठितत्वात आत्मवान असंही त्याचं संस्कृत सांगितलेलं आहे की स्वमहिम प्रतिष्ठितत्व, स्वतःच्या महिम्यातच जो प्रतिष्ठित आहे त्याला दुसऱ्या कुणाच्या मदतीची किंवा कुणाच्या, आपण म्हणतो ना त्यांनी आम्हाला हे दिली आहे किंवा काहीतरी माहिती किंवा चांगलं आपलं हे सांगत असतात लोक की कुणाची तरी आपण शिफारस किंवा सर्टिफिकेट घेतो आणि मग एखाद्याचं कुठेतरी सिलेक्शन होतं, हे होतं. याला काही त्याच्या कोणाच्या शिफारशीची गरज नाही. तो स्वतःच आत्मवान आहे, स्वतःच त्याचं श्रेष्ठत्व आहे की ते कुणालाही, तो इतरांना सगळी ती हे देऊ शकतो, शक्ती देऊ शकतो. 2 झाले ना आज. वाटलं होतं पण नाही होत जास्त तसं. याच्यातला 9वा झालाय आत्ताशी तो. बघूया, होईल तेव्हा होईल, हळूहळू हळूहळू. बरं, कालची ओवी बघा, आहे का कुणाकडे पुस्तक? म्हणू का मी? म्हणा म्हणा म्हणा. 18वी. हो म्हणा. देव स्मरणात नाही तरी स्मारती काज काही म्हणून ये ठाई न सरे. आता आत्म्यात करून देण्याची गरज लागत नाही, कारण त्या विस्फोट होतच नाही. जिथं विस्मरण नाही तिथं स्मरण करून देण्याची गरज लागत नाही. आत्म्या संबंध परमात्म्या संबंधी शब्दामधून काही साधण्याची गरज नाही, कारण ते शब्दाच्या ठिकाणी थांबा थांबा तुमचा, थांबा थांबा. हां, आता म्हणा. हां, शब्द सोडून सांगण्याची गरज नाही. आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे आणि ज्ञानाला कधी विस्मरण होत नाही. त्यामुळे शब्दाची उभारणी करून त्याचं स्मरण करून देण्याची आत्म्याला परमात्म्याला गरज पडत नाही किंवा गरज लागत नाही. बरोबर बरोबर आहे. काय होतं, 2 हे चालू असले माईक की नीट आवाज येत नाही, म्हणून मग मी माझा बंद ठेवते. आता 19वी घेऊया. आणि एक शब्दे काज किरू भले सिद्धे परिधिवसान बंधे विचार येथे. आणिक एक शब्दे. आता हा शब्दाची का गरज नाही हे आता आपल्याला सारखं पटवून देते. दिवसा हा एक शब्द नवीन आलाय बघायचा. काज म्हणजे कार्य. आणिक एक शब्दे काज किरू भले सिद्धे. कुठलंही कार्य जर करायचं असेल, सिद्ध करायचं असेल तर ते शब्दाकडून होतं. परिधिवसान बंधे, पण त्या कार्याचा उल्लेख करण्यास या विचाराला धैर्य होत नाही. दिवसा म्हणजे धैर्य, न बंधे म्हणजे होत नाही किंवा धैर्य त्या ठिकाणी प्रकट होत नाही. न बांधे म्हणजे बांधत नाही, न बंधे म्हणजे या इथं काय म्हणायचं आहे की आणिक एक शब्द, आणखीन एक अशी गोष्ट आहे की, किंवा आणखी एक थोर कार्य असं आहे की आज काज किरू भले सिद्धे. तर काज म्हणजे कार्य, आणखी एक गोष्ट किंवा आणखी एक थोर कार्य शब्दाकडून होतं. पण परी म्हणजे परंतु, पण दिवसा न बंधे, पण त्या कार्याचा उल्लेख करण्याला धैर्य प्राप्त होत नाही किंवा धैर्य होत नाही. विचार येथे म्हणजे विचार करण्याला, म्हणजे त्या कार्याचा उल्लेख करायला किंवा त्याचा विचार करायला इथं धैर्य होत नाही. आपण एखाद्याचं काहीतरी मोठेपण सांगायला जातो पण आपलं धाडस होत नाही, कारण त्यांचं कार्य फार मोठं असतं. तसे इथे शब्दाच्या बाबतीत सांगितलेलं आहे की कदाचित हा शब्द एखादं कार्य करू शकत असेल, थोर कार्य शब्दाकडून होतं,
पण या कार्याचा किंवा त्या कार्याचा उल्लेख करण्यास त्याच्या विचाराला धैर्यच होत नाही. म्हणजे या आत्म्याबद्दलचं तो काहीही सांगू शकत नाही. या आत्म्याच्या कार्याबद्दल त्याला तेवढं धैर्य नाही, धाडस नाही. म्हणजे त्याची तेवढी शक्तीच नाही आहे आत्म्याबद्दल बोलण्याची. म्हणून शब्द हा आत्म्यापुढे अत्यंत, त्याला आपण दुर्बल म्हणू किंवा अशक्य, असमर्थ असा म्हणावा लागेल. दुसरे कोणी काय म्हणतात बोला. दिवसाचा अर्थ धाडस काय? धैर्य. हा, दिवस हा म्हणजे धाडस, धैर्य. तो शब्द एकदम वेगळा वापरलाय ना. आता आपल्याला पुढचं कोणी काही काय म्हणतायत बघूया. हे वामनराव देशपांडे काही त्याच्याबद्दल बोलतायत का. ज्ञानदेव म्हणतात की शब्दाचा एक फार मोठा उपयोग आहे. काय आहे तो? म्हणजे शब्द हा अविद्येचा नाश करतो. शब्द अविद्येचा नाश करण्याला समर्थ आहे, परंतु आत्म्याचा विचार करता तिथे अविद्येला नाश करण्याचं कारणच नाही. कारण आत्म्याच्या ठिकाणी अविद्या नसतेच आणि आत्मा हा पूर्ण ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे शब्द सामर्थ्य इथं उपयोगी पडत नाही किंवा त्याचं तिथं धाडस होत नाही. शब्द सामर्थ्याचा हा विचार प्रगट करण्याचं धैर्यच होत नाही, कारण आत्म्याचा विचार हा मौनाचा प्रवास आहे. आता खूपदा झालंय की हे सगळं नेती 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 वेदांनी सुद्धा असा नाही, तसा नाही, तसा नाही असंच सगळं वर्णन केलेलं. पण त्यामुळं मग आत्म्याच्याबद्दल काही बोलायला किंवा काही त्याचं वर्णन करायला हे शब्द अपुरे पडतात किंवा शब्द असमर्थ किंवा त्याचं धैर्यच त्या ठिकाणी होत नाही, धाडसच तो करू शकत नाही असं. आता शब्दाची असमर्थता किंवा शब्दाचं खंडन हे आता सुरू झालेलं आहे. त्यामुळं छान सांगितलं. आता ह्या धूत महाराजांनी जरा जास्त अजून हे केलेलं आहे की शब्दानं आणखी एक चांगलं काम साधलं जातं, पण हा विचार करण्याचं धैर्य मात्र इथं होत नाही. आत्म्याबद्दलचा विचार करण्याचं, जसं आपण म्हणतो ना, कुणी म्हणतो अहो तुम्ही छान बोलता हो, तुम्ही चांगलं सांगता हो तुमच्यामध्ये, पण एखाद्या आपल्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्ती असतील, संत असतील किंवा मोठं कार्य केलेले असतील, त्यांच्याबद्दल आपली एवढी काही पात्रता नसते. मग आपण म्हणतो नाही बाबा आपण त्यांचं सांगायला धाडस नाही होणार. तसं हे शब्दाच्या बाबतीत सांगितलं की शब्दानं आणखी एक चांगलं काम होतं की बाकीचं सगळं बोलायला जमतं. शब्दाच्या आधारे आपण सगळं बोलू शकतो, सगळ्यांबद्दल बोलू शकतो, पण तो शब्दच म्हणतोय की मला बोलायला धैर्यच होत नाही. आता शब्दानं चांगलं काम काय साधतं? तर शब्द हा पहिल्यांदा जे पहिल्या ओवीत सांगितलेलं होतं की स्मरणदानी, तो परमात्म्याचं स्मरण करून देण्यासाठी, जरी तो थोडा म्हणजे स्मरण करून देत नसला तरी तो काय करतो? अविद्या दूर करतो. आपल्याजवळ जे काही अज्ञान आहे ते दूर करतो. हा शब्दाचा मोठा उपयोग आहे. म्हणून शब्दाला मोठेपणा देण्याकरता विचारवानाचे धैर्य होत नाही. म्हणजे शब्दाला, आता यांनी वेगळा हे घेतला की शब्दाला मोठेपणा देण्यासाठी विचारवंताचं धैर्य होत नाही, कारण शब्द हा अपूर्णच आहे, असमर्थ आहे. आता आत्म्याचं विस्मरण जसं होत नाही तसं अज्ञानही होत नाही. आपण स्मरण घेतलेले, अज्ञानही प्रत्यक्ष दिसत नाही आणि विस्मरणही दिसत नाही. दोन्हीही ज्ञानाचे द्योतक आहेत. कारण अज्ञान हे काय आहे? विपरीत ज्ञानाचं द्योतक आहे आणि विस्मरण हे पर्याय ज्ञानाचं, यथार्थ ज्ञानाचं विस्मरण हे द्योतक आहे. म्हणजे खरं योग्य जे काही आहे ते. तर मागेही झालेलं आहे की ही 3 प्रकारची ज्ञान आहेत. एक विपरीत ज्ञान, एक यथार्थ ज्ञान आणि नुसतं ज्ञान. विपरीत ज्ञान म्हणजे काय? आत्मा नाही. यथार्थ ज्ञान म्हणजे काय? आत्मा नाही, पण ज्ञानवान सुद्धा आत्मा नाही. हे सगळं विपरीत हे ज्ञान आहे, विपरीत ज्ञान आहे. आणि ज्ञान म्हणजे आत्मा आहे.
तर जास्त खोलात जाण्यापेक्षा एवढं समजून घेऊया की विचारवानाचं धैर्य का होत नाही. त्याचं उत्तर आता पुढच्या ओवीमध्ये देणार आहे की शब्दानं ही जी सार गोष्ट आहे तिचं एक चांगलं काम साधलं जातं, पण ते विचार करण्याचं धैर्य मात्र त्याच्या ठिकाणी होत नाही. ते का होत नाही ते पुढच्या ओवीत सांगितले, ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत संस्कृतचं आणि हे बघूया थोडंसं गीर्वाण अमृतानुभवमध्ये. अन्यदेकं परं कार्यं शब्देनानेन सिद्ध्यति परं त्वत्र विचारोऽसौ न बध्नाति च साहसम्. आता आपली मूळ ओवी काय आहे? आणिक एक शब्दे म्हणून अन्यत एकम परम कार्यम काज किरू भले साधे. तर इथं कार्य, काजसाठी कार्य शब्द दिलेले आहे. अन्यदेकम परं कार्यम, दुसरं एखादं कार्य शब्देन अनेन सिद्ध्यती, या शब्दांनी सिद्ध होतं किंवा साध्य होतं. परंतु अत्र विचारोऽसौ, परंतु हा जो विचार आहे हा न बध्नातीच साहसम, पण तिथे साहस आहे, धैर्याला साहस शब्द वापरलेला आहे. तर त्या ठिकाणी साहस तो करू शकत नाही, शब्दाच्या द्वारे साहस होऊ शकत नाही किंवा शब्दाला ते धैर्य नाही असे इथे स्पष्ट सांगतात. तर अमृतानुभवात हे स्वरूपानंद काय म्हणतात? शब्दाची या योगे आणि कसाचार कार्य साधे थोर ऐसे वाटे परी ते दावाया विचाराचा हात नाही पुढे येत कैसा देखा. विचाराचा हात पुढे येतच नाही म्हणजे तो असमर्थच आहे किंवा त्याचं धैर्य होत नाही, एवढंच सांगितलं. जे शब्दांनी इतर कार्य होऊ शकतं, जे अज्ञान आहे, अविद्या आहे, ती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. जे आपलं हे सगळं अज्ञान आहे. तर आज काय सांगितलं सकाळी की ही सगळी सृष्टी, सगळं ब्रह्मांड हेच मुळात काय आहे? सगळं म्हणजे ज्याला आपण खोटं म्हणू किंवा त्याला अजून एक शब्द वापरला होता, आहे कोणाच्या लक्षात? फसवणूक आहे. फसवणूक करणाऱ्यांमधला मी हे आहे द्यूतम छलयतामहम जे म्हटलं, तर हे भगवंतांनी सगळे आपल्यावर जसे काही फासेस टाकलेले आहेत आणि आपल्याला कशात मन रमतंय, याच्यात रमतंय का त्याच्यात रमतंय का, आपण आपल्या बाह्य गोष्टीमध्ये रमत असतो. पण जर त्या भगवंताची आठवण आली तर मग हे सगळं त्याचं हे एक प्रकारचं मायाजाल आहे आणि मग त्याच्यात आपण रमणार नाही. तसंच आता इथे शब्दाच्या ह्याच्यामध्ये आपण अडकलो तर कधीकधी आपली फसवणूक होते. खूप जण असे हे करायला बसलेले असतात बघा, व्यापार म्हणा किंवा आपला व्यवसाय करण्यासाठी सगळी जाहिरात प्रदर्शन करून प्रत्येक 10 जण जर असे उभे असतील तर आपली फजिती होते, नेमकं कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकावं. आणि मग एखादा आपल्यातला शहाणा येतो तो म्हणतो कोणाचंच ऐकू नका, सगळे फसवत आहेत. तसे शब्दांनी फसवणारे सगळे असतील, पण या भगवंताच्या बाबतीत, आत्म्याच्या बाबतीत शब्द काहीही धैर्य दाखवू शकत नाही किंवा त्याचं वर्णन करायला तो समर्थ नाही. रोज एक काय सांगितलं ते द्यूतावरनं सांगितलं. द्यूत मी सांगितलं ना माता, द्यूतम छलयतामस्मी सांगितलं ना, ते वाक्य सांगितलं ना की द्यूत हे छलयताम म्हणजे कपटांमधलं श्रेष्ठ आहे. म्हणजे कपटांमधला द्यूत हा श्रेष्ठ आहे सगळ्यात, आणि म्हणून ती त्याची विभूती असं सांगितले. द्यूतम छलयतामस्मी. छलयताम म्हणजे जे कपटी आहेत, फसवणारे आहेत, त्यांच्यापैकी हा द्यूत मी आहे. पण ते का आहे आता, म्हणून त्याच्यावरनं त्यांनी काय सांगितलं की ही सगळी सृष्टी हाच एक प्रकारचा त्याचा जसा फाशाचा डाव असावा तसा येतो आणि आपण तो खरा मानतोय. पण त्याच्याकडे पोहोचण्याचं किंवा त्याला पाहण्याचं हे कार्य आपण जेव्हा करू तेव्हा या सृष्टीमध्ये किंवा या फाशामध्ये, या मायाजालामध्ये आपण रमणार नाही. पण प्रत्येकजण या दृश्यसृष्टीला श्रेष्ठ मानतो
जणू काही तो एक प्रकारचा हा द्यूतच आपल्याशी खेळत असतो. ती छान सांगितली कल्पना सकाळी त्यांनी. म्हणजे मायाच म्हणता येईल का ताई? हो, मायाच आहे ना, मायाजालच म्हणलेलं आहे हे. फासे म्हणजे तरी काय असतं, द्यूत म्हणजे तरी काय असतं, मायाजालच असतं. फासे चुकीचे टाकतात ना, फसवतात. त्या ह्याला काय केलं युधिष्ठिराला, शकुनी मामानी सगळे चुकीचे फासे टाकायला सांगितले आणि युधिष्ठिर जो टाकेल तो प्रत्येक चुकीचाच ठरवला त्यांनी. खरा तो आत्ता कळलं की तो एवढा द्यूतामध्ये तरबेज होता म्हणा, किंवा त्याची त्याला आवड होती. मला जरासं ते थोडंसं विधान आज पहिल्यांदा कळलं. नाहीतर असं वाटत होतं की त्याला बळच त्याला द्यूताला बोलवलं, बळच खेळायला लावलं. पण म्हणजे याचा अर्थ त्याला त्याची थोडी तरी आवड असावी म्हणून त्याला बोलवलं असावं. कारण ज्याला ज्याच्यात काही गम्यच नाही त्याला बोलवून का उपयोग आहे. पण त्याला आवड होती म्हणून, आणि मग त्याच्यावर सगळे ते उलटे फासे टाकले म्हणतात, तसे ते उलटे फासे टाकत गेले आणि त्याला गुंतवलं त्याच्यामध्ये. तसं आपल्यालाही हे सगळे चुकीचे फासे तो टाकतोच आहे. आपल्याला बघा ना, प्रलोभनं किती. ते मागं कशात तरी असं वर्णन होतं की एक एक ओलांडून जातो दालनं. आपण नवख्या ठिकाणी कुठे गेलो तर अगदी छान बाजारपेठ असेल, तिथे छान छान वस्तू असतील, पुढं काहीतरी चांगले लहान मुलांच्या दृष्टीने बघा खेळणी असतील, मग खेळण्यात मनुष्य रमतो. तसं आपल्याला वेगवेगळी खेळणी आहेत, आपल्याला छान छान वस्तू दिसतात, हे घ्या ते घ्या ते घ्या, आणि मग त्यात आपण रमत जातो. पण ती कुठलीच गोष्ट टिकाऊ नाही आहे हे मात्र आपल्याला तेव्हा घेताना कळत नाही. की ते आत्ताच बघा, तो मग काल आला होता काय म्हणायचं वायफायचं, तो गेला की ते बंद पडते, तो गेला की बंद पडते. आत्ताही आला म्हणे तुमचा तो राऊटरच बदलावा लागेल. म्हणजे हल्ली काय आहे, कशाची शाश्वती नाही आहे. आणि शाश्वती नाही हे जेव्हा आपल्याला आधी कळेल तेव्हा आपण ह्या कशात गुंतणार नाही. होते का हो हे मोबाईल, होते का पूर्वी? नव्हते. हे वायफाय होतं का? नव्हतं. हे सगळं जे आलं एका दृष्टीने चांगलं आहे, पण प्रत्यक्ष जी ज्ञान घेण्याची पद्धत होती ती जास्त चांगली होती. आता आमच्यातले आहेत बघा इथे अनुराधा वगैरे काही जणी, आता हल्ली अनुराधाची बहीण येते आहे जास्त करून. पण प्रत्यक्ष जेव्हा आम्ही हे सगळी भगवद्गीता शिकलो, ज्ञानेश्वरी शिकलो, ते समोर हातात ग्रंथ घेऊन स्वतः त्याचं वाचन करून, आता हे ऑनलाईनही आपण करतो आहे पण तरी त्या थोड्या मर्यादा येतात, स्पष्ट कळत नाही, काही उच्चार लक्षात येत नाही, काही शब्द कळत नाही, किंवा प्रत्यक्ष असलं की लगेच तिथे विचारता येतं हे नाही असं नाही असं. तर हे सगळी फसवी ज्ञानच आहे. तसे आभासीच म्हणतात ना, आभासी ज्ञानच आहे ना हे सगळं. पूर्वी म्हणजे गुरूंच्या मुखातूनच तो वेद, मग वेदविद्या काही अजून तरी आहे ऑनलाईन, तेही चालले, अमेरिकेत शिकवत आहेत आमचे धीरच आहेत. इथून भारतातनं त्यांना रोज अमेरिकेतल्या विद्वानांना शिकवत आहेत किंवा विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. हा विज्ञानाचा एक भाग झाला. आपण किती मानायचं ठरवायचं. चला थांबूया. म्हणायची प्रार्थना. काल मी पुन्हा राहिलेच बाबा, काल इतकी थकून गेले होते की घरी आले आणि झोपूनच गेले. म्हणजे म्हणणं होतं की ते पाठवायचं पण होईच ना माझ्याच्यानं. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितम. हा म्हणताय का? म्हणा. नाही म्हणा की ताई, म्हणायला लागलं तुम्ही. असू दे म्हणा. हां. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता स्वीत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वाम्बुधिकल्पं ध्रुवन्तदीयं वयक्वचाल्पं विषयविपदाम्रातमनल्पं वागेर्नेन च येन भूषितं
सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिस्कन्दः काव्यतत्त्वयो कृतवन्तं तत्र सायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. छान छान. आता आपली श्रीकृष्णाची म्हणूया येते ना आता सगळ्यांना. हो, आरती येते. हां म्हणा. आरती कशी करू गोपाळा, सगळे बरोबर म्हणा. ज्याने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा. निरांजन दीप कर्पूर भात, निरांजन दीप कर्पूर भात, तुम्हीच झाले राधाकांत, तुम्हीच झाले रुक्मिणीकांत. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक, तुम्हीच दीपक तुम्हीच प्रकाशक, तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक, तुम्हीच स्वामी तुम्हीच सेवक. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा. तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता, तुम्हीच ध्याता तुम्हीच त्राता, तुम्हीच स्वामी जगनिर्माता, तुम्हीच स्वामी जगनिर्माता. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा. आता झाले मी पण मनमती, आता झाले मी पण मनमती, आम्ही करीतो मंगल आरती, आम्ही करीतो मंगल आरती. आरती कशी करू गोपाळा, ज्याने व्यापियले जगताला, आरती कशी करू गोपाळा, आरती कशी करू गोपाळा. आता पुरुषोत्तमाची आज रेकॉर्डिंग होईल आणि मी पाठवते तुम्हाला सगळ्यांना. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा, अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव जय देव. येतो त्रयवर्षांनी हा अधिक मास, सेवाव्रत वैकल्ये करिता ती खास. लाभे उपासका ते पुण्य पदरास, पुरुषोत्तम मासाचा महिमा विशेष. जय देव जय देव जय पुरुषोत्तमा. स्नानदान पूजा जप तप ते ध्यान, अवश्य ये मासी करी उपोषण. मौन भोजन दीप अपुप ते दान, देता भक्तांवरी तोषी भगवान. जय देव जय पुरुषोत्तमा. नारायण मानुनिया ब्राह्मण पूजावा, देऊनी भोजन वस्त्रा तोची सुखवावा. तुलसी दल वाहुनिया केशव वंदावा, अधिक महात्म्य ग्रंथ प्रेमे वाचावा. जय देव जय पुरुषोत्तमा. धूप दीप लावणी गावी ती आरती, माधव पूजा करिता लाभे संपत्ती. पापे जाती लयासी पुण्य येई हाती, गोविंद तनय घाले चरणांसी मिठी. जय देव जय पुरुषोत्तमा. अधिक मास श्रेष्ठ अगाध तो महिमा. जय देव. झाली सेवा ज्ञानदेवांना, पंढरीनाथांना, श्रीकृष्णांना, सर्व देवतांना, सर्व संतांना आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला समर्पित करून वाणीला अल्पविराम, अर्धविराम, स्वल्पविराम देते. धन्यवाद.